साईनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिर्डी शहरात सध्या स्वच्छतेच्या नियमांची अक्षरशः 80-83 झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। लाखो भाविक दररोज येणाऱ्या या पवित्र नगरीत अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि अस्वच्छता दिसून येत असल्याने नागरिकांसह भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि सभापती भल्या सकाळीच थेट रस्त्यावर उतरले आणि कर्मचाऱ्यांना चांगलाच जाब विचारला। नगर विकास निधी अंतर्गत लाखो रुपयांचा खर्च करून शहरात उभारण्यात आलेली उद्याने आज दुरावस्थेत असल्याचं चित्र आहे। काही ठिकाणी गवत वाढलेलं, बाकडे तुटलेली, तर काही उद्यानांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले दिसत आहेत। स्वच्छतेच्या कामासाठी कर्मचारी नेमलेले असतानाही प्रत्यक्षात मात्र काम होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे। शिर्डी शहरात काही ठिकाणी स्वच्छता चांगली आहे, मात्र काही अत्यंत महत्त्वाच्या भागांमध्ये अस्वच्छतेचं चित्र आहे। आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत। कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत नसतील तर निलंबनाची कारवाई अटळ आहे। व्यावसायिकांनी आणि भाविकांनीही कचरा रस्त्यावर टाकू नये, अन्यथा नगर परिषद हजारांचा दंड आकारणार आहे। पुन्हा एकदा शिर्डीला स्वच्छ शिर्डीचा पुरस्कार मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण कष्ट घेणार आहोत। मध्ये सकाळी सकाळी आमचे शिर्डी नगर परिषदेचे निर्वाचित नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, तसेच सर्व नगरसेवक या ठिकाणी आम्ही पाहणी केली। स्वच्छता संदर्भात असेल किंवा बांधकाम विभागाचे काही कामं असतील, तर आम्हाला असं बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आलं की कचरा काही ठिकाणी स्वच्छता आहे, परंतु असे अनेक भाग आहे की जिथे कचरा उचलण्यात येत नाही, मातीचे ढीग तयार झालेले आहेत। तरी आम्ही सर्व आता नगरसेवकांचं आमचं सगळं जे टीम आहे, आम्ही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि आम्हाला खात्री आहे की लवकरात लवकर शिर्डी चांगल्या पद्धतीने स्वच्छ होईल। आणि इथून पुढे या काळामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील, सुजयदादा विखे पाटील असतील, यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगर परिषद हे स्वच्छतेचं प्रथम बक्षीस जे 8 वर्षापूर्वी 2दा आपण हे बक्षीस घेतलेलं होतं, ते बक्षीस देखील यावर्षी आम्ही मिळू अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो। प्रत्येक दुकानात निधी शहर स्वच्छ करण्यासाठी देण्यात येतो, मात्र त्या स्वच्छतेला कर्मचाऱ्यांना सुद्धा यापूर्वी काळजी घेतली। निश्चितच आता या ठिकाणी आम्ही असं ठरवलं आहे की व्यवसाय करणारे जे दुकानदार आहेत त्यांची आम्ही एकत्रित बैठक घेऊन त्यांना पण नियमावली करून देणार आहे की डस्टबिन प्रत्येकाने वापर केला पाहिजे। दुकान बंद केल्यानंतर त्या डस्टबिनमध्ये कचरा टाकला पाहिजे आणि जे साफसफाई कर्मचारी आहेत यांना देखील सांगितलेलं आहे की तो कचरा व्यवस्थित सकाळी उचलून तो त्याची विल्हेवाट या ठिकाणी लावली गेली पाहिजे। आणि ही नियमावली कर्मचाऱ्यांना पण असणार आहे आणि व्यावसायिकांना पण त्याचं पालन या ठिकाणी करावं लागणार आहे। आणि जे कर्मचारी या ठिकाणी काम व्यवस्थित करणार नाही त्यांचं या ठिकाणी निलंबन आपण करण्याची तयारी देखील दाखवलेली आहे। आणि आजच सकाळी माननीय अभयभाई यांनी 2 कर्मचारी निलंबित केले, ज्यांनी कामचुकारपणा केलेला आहे कामामध्ये, त्यांना निलंबित देखील या ठिकाणी आपण केलेलं आहे। त्याचबरोबर शहरातील अनेक ठिकाणी बांधकामाची कामंही अपूर्ण अवस्थेत असल्याचं पाहायला मिळतंय। काही ठेकेदार अर्धवट काम सोडून निघून गेल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शहरातील अपूर्ण बांधकामांच्या बाबतीत आम्ही गांभीर्याने लक्ष घातलं आहे। ज्या ठेकेदारांनी काम अर्धवट सोडून दिलं आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल। बांधकाम विभागाकडून नवीन ठेका काढून प्रलंबित काम तत्काळ पूर्ण केलं जाईल, अशी प्रतिक्रिया बांधकाम सभापती अरविंद कोते यांनी दिली आहे। आज आम्ही सकाळपासून जे बघतोय, शिर्डी शहराचा आढावा घेतोय 5 दिवसापासून, तर त्याच्यात बांधकामाच्या भरपूर काही अपूर्ण काम आहे, किरकोळ काम आहे, ज्याचे टेंडर काढलेले असताना काही जणांनी काम नाही केलेले। त्याच्यात आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन बांधकामाच्या किरकोळ गोष्टी, रोड डॅमेज असतील ते पूर्ण एक नवीन टेंडर काढून सगळं सुरळीत करणार आहे। जिथं खड्डे पडलेले आहेत तिथं सगळं व्यवस्थित काम करणार आहे। जिथं सर्कल टाकायचे तिथं सर्कल टाकण्यात येणार आहे। जे डिवायडर गट्टू बसवले ते पहिले उचलण्यात येणार आहे। त्या गट्टूचं काय अचानक काही झालं तर ते गट्टू उचलता येते नाही, मोठे ते क्रेननीच उचलावं लागतं। त्याच्यासाठी काय सुविधा करता येईल ते एकदम आम्ही सगळे बैठकीत निर्णय घेणार। एकीकडे शिर्डी शहरात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनलेला असताना आता नगर परिषदेकडून थेट कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत। मात्र हे आदेश कागदावरच राहतात की प्रत्यक्षात शहर स्वच्छतेत बदल दिसून येतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।